बसंतीलालने आणून दिली लग्नाची पत्रिका. बापरे ग, लय दिवस झाले. हं? एक काम नाही केलं, धंदा नाही केलं, माणसाची पुरी तब्येत खराब होती. बापरे गा. हं? एक काम नव्हता करून होत. जड जड अंग पाय लागते. शेतातही नाही गेलो, 5-6 दिवस झाले. आता शेताकडे जाऊन पाहावं लागल. लय दिवस झाले, शेताची आठवण आली. शेतामध्ये नाही गेलो तर कसा तरी जीव लागते. रोज माणसाला शेतामध्ये जावाची आठवण राहते. एखाद दिवस नाही गेला तर वेगळा वेगळा वाटते कसा तरी. आम्हा शेतकरी माणसांना रोज शेतामध्ये गेल्याशिवाय होई नाही. अरे ये बसंतीलाल, कसं काही येणं झालं तुझं? लय दिवसानं आलास भाऊ. हं? माझा मित्र, माझा बंधू, माझा सखा. हं? लय दिवसानं भेट झाली तुझी. का शिवलाल, लहानपणीचा माझा मित्र, बंधू, सखा. एक दिवस नाही भेटस तू? अरे का म्हणतेस बसंतीलाल? कामाच्यानं काही सुधर नाही. इकड तिकड हे ते गोष्टी करावं लागतात गा. तिकडे वावर शेत सांभाळावं लागते. हप्ताभर तर माझी तब्येत अशी खराब होती. तर शेतामध्ये नाही गेलो ना, कोणतं काम नाही केलं. घरीच राहत होतो. माझ्या बापरे का. चल बसंतीलाल, आलास तर बस बरं आता. उभा उभाच गोष्टी सांगते. बसून जा. आणखी काय, कसं का म्हणते? सगळं काही बरं आहेत का? हालचाल. अरे का भाऊ, एक माझ्या शाळेमधलं मित्र कोणी भेटावलं नाहीयेत. कसा का तू येऊन गेलास? तुझी भेट झाली. आता लग्नाची पत्रिका नाही का? आमच्या घरची लग्नाची पत्रिका देवाची होती. म्हणून तुझी भेट घ्यायला आलो मी. आता भेटे घेणं होते, लग्नाची पत्रिकाही देणं होते. दोन्ही काम एक वेळीच होते, म्हणून मी आलो. चल बरं, काही हरकत नाही. आता एक दिवस मुक्काम कर. आता जाऊच नको. एक दिवस राहा मग जा. लय दिवसानं आलास. अरे नाही ना रे भाऊ शिवलाल. मला कसा नाही वेळ न होते ना. गावोगावी जावाचं आहे. प्रत्येक गावी जाऊन नाही का पत्रिका द्यावं लागते. अरे का बसंतीलाल, एक दिवस आलास तर आहे ना का? अरे नाही जमणार ना का भाऊ माझ्या. इकड तिकड पावा लागते, वावरशात सगळं कामधंदा पावा लागते. आता पत्रिका देवाची होती म्हणून आलो. चल बरं, काही हरकत नाही. आता चाय वगैरे पी. घडीभर बस, नाश्ता वगैरे कर. मग जाशील. थोडा वेळ तरी थांब आता. चल बरं गा, बरं ठीक आहे. म्हणतेस तर आता थोडा वेळ थांबतो. थोडा वेळच थांबीन. जास्त वेळ नाही जम. कारण मला दुसऱ्या गावी जावाची आहे. पत्रिका देवाची आहे. चल बरं, काही हरकत नाही. ठीक आहे मग. अरे माझ्या बाप रे गा. ह्या बसंतीलालना पत्रिका आणून दिलं तर पुरी इंग्लिश मध्ये आहे. मला इंग्रजी म्हणजे वाचता नाहीये. आता कोणाला बोलवू? कोणाला तरी बोलवा लागेल. दिवाकर. दिवाकरले हाका मारतो. दिवाकर वाचून देईल. का लिहिलाय का नाही, एक नंबर त्याला वाचता येते. मोहन वाचन करायला लागला इंग्रजीमध्ये पत्रिका. अरे काय म्हणता पाटील? कसं काय? अरे मोहन, कसं काय येणं झालं आमच्या घराकन? अजी का पाटील, असाच फिरता फिरता दौरा निघला माझा. तर येऊन गेलो. चल बरं, काही हरकत नाही. तुला इंग्लिश वाचता येते ना? येते जी येते, थोडी थोडी येते. जास्त नाहीये. चल बरं, काही हरकतच नाही. हे पत्रिका घे आणि वाचून दाखव बरं. इंग्रजी मध्ये आहे. मला वाचता नाही का नाही का? मला वाचन नाही करताय बरोबर, म्हणून तुला वाचून मागतो. आय कम आउट गोईंग इनकमिंग. अरे मोहन, बरोबर वाचता येते का नाहीये? मला नाही येवायला पाहिजे ना जी. मोठी भारी इंग्लिश आहे. मी तर तेवढा शाळेमध्ये गेलोय नाही. थोडी थोडी येते. नाही रे बाबा, मी नाही वाचत. कोणाकडे घेऊन जाल, शिकल्या सवरल्या माणसं ऐकन, ते बरोबर वाचून देतील. अरे का मोहन्या, तुला वाचन नाही करताय बरोबर, आता कायला सांगतेस का मला इंग्रजी येते म्हणून? असा खोटा कायला बोललास तू? अरे का शिवलाल, तूही तरी माझी मजाक घेऊन राहिलास. अरे जेवढी येते तेवढीच वाचलो ना मी. मला का जास्ती नाही ना. अरे तू का माझी मजाक घेऊन राहिलास का? सर्वच काही काम करता येते, मी सगळंच करतो, असा करतो तसा करतो. ना आता वाचावच्या वेळी एकही वाचता नाहीये. आता राहू द्या, नाहीये तर नाहीये. कोणाकडेही घेऊन जाल, ते बरोबर वाचून देतील. चल बरं, आता ठीक आहे. मी निघतो, मला घरी जावाचं आहे. का मोहन्या, खोटा सांगते मले. मला इंग्रजी येते म्हणते. सगळंच काही वाचतो म्हणते. खोटा सांगते. अरे नाही येत नाहीये वाचता, असा खोटा कायला सांगायला पाहिजे की मला वाचता येते म्हणून? चल जाऊ दे. कोणाला आता वाचून मागावं लागल, एखाद्या समजदार माणसाकडे जावं लागल. चल बरं ठीक आहे. आता का म्हणशील कोणालाही? तर पाहिल्या भावांनो, लग्नाची पत्रिका. लग्नाची पत्रिका आणून दिलं बसंतीलालना शिवलालच्या घरी. शिवलालच्या घरी पत्रिका तर आणून दिलं. पत्रिका होती इंग्रजीमध्ये. इंग्रजीमध्ये काही पत्रिका शिवलालले वाचताना आली. आता त्याला भेटून गेला तो मोहन. मोहनले दिलं त्यानं पत्रिका.
पण त्याला इंग्रजी नव्हती येत. आता त्या मोहन्याला समजावलं नाही पाहिजे का आपल्याला इंग्रजी नाही आहे तरी कायला खोटं सांगावं. त्यांना सांगायला आपल्या शिवलालला खोटा का मला इंग्रजी येते, बरोबर येते, वाचता येते, सगळं काही येते. असा काही खोटा सांगायला पाहिजे का त्याला. हा असा बरोबर नाही ना का. खोटा कायला सांगायला पाहिजे का मला बरोबर इंग्रजी वाचता येते. अरे नाही आहे म्हणलं असतं तर काय बिघडलं असता का त्या मोहन्यांना. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला मस्त हसवण्याचं काम माझ्याकडं आहे. चला मग आता ठीक आहे, धन्यवाद. आजसाठी फक्त एवढाच.